नमस्कार श्रोते मित्र हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो या न्यूझीलंडच्या निसर्गरम्य परिसरातून की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही आज ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या अक्कल हुशारी ह्या कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे मित्रांनो, नानांचा शेजार नको रे बाबा. ऐकूयात. तुम्ही नाना खरंगटे हे नाव धारण केलेल्या नरपुंगवाला ओळखता का? मी त्यांना चांगला ओळखून आहे. माझ्या शेजारीच राहतात ना ते. नानांच्या स्वभावाचं माझ्या लक्षात आलेलं एकमेव वैशिष्ट्य म्हणजे दुसऱ्यावर म्हणजे बहुत करून माझ्यावरच वर्षातून एकदा दोनदा कुठलं ना कुठलं तरी संकट कोसळवायचं. आता तुम्ही म्हणाल की नानांनी असं का करावं? नानांचं घोडं बिडं मी मारलं आहे का काय? नाही, पण मंडळी तसं काही नाही आहे बरं का. आणि घोडं मारायला नानांकडे घोडंच काय, अहो साधं गाढवसुद्धा नाही आहे. नानांना मला अडचणीत आणायला फार आवडतं. साहजिकच मी त्यांच्यापासून थोडा दूर राहतो, पण नेहमी नाही ना जमत मला. ते कसं जमणार? अहो सख्खे शेजारी ना आम्ही एकमेकांचे. शिवाय एखादं काम माझ्या गळ्यात बांधायचं असं नानांचं ठरलं की माझ्या येण्या जाण्यावर ते पाळत ठेवून थांबलेले असतात. आता परवाच्या गणेश चतुर्थीनंतरची गोष्ट सांगतो. माझ्या स्मरणात अगदी रुतून बसली बरं का ती. म्हणजे झालं काय तर त्या दिवशी घरातनं बाहेर पडताना मी नेहमीच्या सवयीप्रमाणे आधी कानोसा घेतला की नानांच्या घराशेजारून जाताना ते मला पकडणार तर नाहीत ना. पण काही म्हणा, नाना माझ्यापेक्षा चातुर्यात काकणभर सरसच. माझ्यापेक्षा 10-12 पावसाळे जास्त पाहिले असण्याचा संभव आहे ना. परिणामी मी असा हळूहळू एक पाऊल टाकत पुढे जात असताना ते अकस्मात माझ्या समोर येऊन टपकले आणि मी भूत पाहिल्याप्रमाणे दचकलो की. पुढच्या क्षणी नानांनी माझा हात धरला आणि म्हणाले, कसा पकडला? का पकडलत का मला? नानांच्या पकडीतला माझा हात सोडून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत मी विचारलं. नाना म्हणाले, कोणी मला चुकवून जात असल्याचं लक्षात येताच मी त्याला असाच पकडतो. मोठी गंमत वाटते मला. अरे काय नाही रे, काय नाही. माझं आपलं एक छोटंसं काम आहे तुझ्याकडे, म्हणजे ते तू करावंस अशी माझी इच्छा आहे. करशील ना? नाही करच हो. अरे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याचा तुझा स्वभाव मला माहिती आहे ना. नाही पण असा एकदम कावरा बावरा चेहरा का करतोयस बाबा? हे बघ, काम म्हणशील तर एकदम साधं सोपं आणि सरळ आहे. मला सांग, माझी इतकी कामं तू केली आहेस, त्यातलं एक तरी कठीण किंवा न जमणारं होतं का? हां? अरे कठीण काम निपटायला डोकं लागतं. त्यामुळे अशी कामं मी स्वतः करतो. सोप्या कामाला हात घालणं म्हणजे माझ्या तैलबुद्धीचा अपमानच ना. आणि तो मी का करावा सांग बरं? आता नानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला नेमकं काय उत्तर द्यावं ते काय मला सुचेना. ते माझं नेहमीच असं आहे. नेमक्या वेळी नेमकं करायला मला सुचतच नाही. त्यामुळे अगतिक चेहऱ्यानं मी त्यांच्याकडे बघत राहिलो. ये घरात ये. अरे नानीनं दहीवडे करायला घेतले तो. झाले असतील तयार तर तुलाही मिळतील. आणि मला घरात घेऊन आणि स्वयंपाकघराच्या दिशेनं बघत नाना मोठ्यांदा विचारते झाले, काय ग झाले का तयार तुझे दहीवडे? नानी स्वयंपाकघराच्या दाराशी येत म्हणाल्या, अहो एवढ्यात कुठले, उद्यासाठी करणार आहे असं म्हणाले नव्हते का? विसरला? उद्यासाठी काय हरकत नाही, उद्यासाठी ठीक आहे. आणि मग माझ्याकडे बघत नाना म्हणाले, हे बघ मी तुला उद्या निमंत्रण धाडीन. पण ते असो, आपण आपल्या कामाबद्दल बोलू. कसं आहे, काम महत्त्वाचं नाही. दहीवडे काय कधीही खाता येतील. बस आता जरा निवांत होऊन बस. सगळ्या चिंता काळज्या गाठोड्यात बांधून बाजूला ठेवून दे. आणि मी काय म्हणतोय ते जरा लक्षपूर्वक ऐकू. मग काय आहे, चतुर्थीसाठी म्हणून नानीनं केल्यात करंज्या. नानींना करायच्या होत्या करंज्या 15-16च, पण नेहमीप्रमाणे अंदाज चुकला. करंज्या मोजण्यात सुद्धा चूक झाली. मी चांगलं 2दा मोजल्या तेव्हा आकडा निघाला 25चा. आता ह्या जादा करंज्यांचं काय करायचं?
मला देऊन टाका ना असं म्हणायचं माझ्या अगदी जिभेवर आलं होतं, पण नाही म्हणालो. अहो संकोच आडाला ना. आता नानाच म्हणाले असते की या करंज्या मी दिल्या, तू माझा सख्खा शेजारी आहेस, तर मी त्या करंज्या आनंदानं स्वीकारल्या असत्या. पण नानांच्या मनात दुसरंच काहीतरी दिसलं. नानांना त्या करंज्या तात्या सातवडेकरला द्यायच्या होत्या. म्हणजे करंज्या देण्याच्या बाबतीत अगदी जवळ असून सुद्धा मी त्यांना दिसलो नाही. त्यांना दिसलं कोण? तात्या सातवडेकर. नाही म्हटलं तरी मला नानांचा राग आला. नाही म्हणजे कुणालाही अशा परिस्थितीत येईलच ना तो. आता तो राग मनातल्या मनात दाबून धरण्याच्या प्रयत्नात मी असताना नाना म्हणाले, अरे घरातल्या जास्तीच्या करंज्या दिसल्या आणि मला आठवण झाली हो तात्याची. तात्याला करंज्या एकदम पारा हो. पण तात्याची गोची अशी आहे रे की तात्याच्या बायकोला मुळी करंज्या जमतच नाही. आता म्हणजे खुद्द तात्याचं हे मत आहे बरं, नाही तर तुला वाटायचं हे माझं मत आहे म्हणून. नाही पण त्यामुळे मी ठरवलं की तात्याला एकदम खुश करून टाकायचं. ही शुड बी सरप्राईजली हॅपी. काय आता दुसऱ्याला आनंदी करण्यात किंवा आनंदी बघण्यात सुख असतं बरं का. हो तर आता तू असं कर, करंज्याचं छोटं पार्सल तात्याला नेऊन दे. बस काम म्हणशील तर एवढंच हो, कुणालाही जमावं, तुला सुद्धा जमेल. अहो नाना पण तात्या राहतात कुठे हे मला कुठे माहिती आहे हो. मी माझ्या परीनं एक अडचण नानांच्या पुढ्यात उभी केली. नाही तुला त्याचा पत्ता माहीत नसणार याची कल्पना मला आली होती. अरे तुला माहिती नाही म्हणून काय झालं, मला माहिती आहे ना त्याचा पत्ता. मी तुला देतो की तात्याचा पत्ता, आणि मी केवळ त्याचा पत्ता देऊन थांबणार नाही हो, तर त्या पत्त्यावर आरामात आणि लवकर कसं पोहोचायचं हे सुद्धा तुला बारीक सारीक तपशिलासकट समजावून सांगणार आहे मी. म्हणजे कर्तव्यच आहे ते माझं. नुसता पत्त्याचा कागद हातावर ठेवून जा या पत्त्यावर असं म्हणालो तो जीभ झडेल की माझी. आणि मग नानाने टेबलापाशी जाऊन एक कागद घेतला आणि पेन घेऊन ते कागदावर नकाशाच काढायला लागले. नकाशा काढता काढता म्हणाले, तुला तात्याचं घर शोधायचा त्रास नको म्हणून तिथे कसं पोचायचं याचा नकाशा देणार आहे तुझ्या हातात. हो नकाशा बघायचा, चालायला लागायचं, डोळे झाकून. हा या पद्धतीनं पुढे पुढे गेलास आणि तात्याच्या दाराशी पोचला नाहीस तर परत आल्यावर तुझे माझे कानसुद्धा पकडू शकतो. हां पण माझी खात्री आहे तशी वेळ तुझ्यावर आणि माझ्यावर येणारच नाही. अरे नेमका नकाशा काढण्यात मी तरबेज आहे हो. लहानपणी शाळेत मी भारताचा नकाशा काढायच्या स्पर्धेत पहिला आलो होतो. हां परफेक्ट भारत काढलेला होता. इतरांनी काढलेला भारत बघून गुरुजी खो खो हसले होते. ते असो. हे बघ हा बघ तयार झाला तात्याच्या घराशी पोचायचा नकाशा. नानांनी माझ्या हातावर ठेवलेल्या कागदावरचा नकाशा मी लक्षपूर्वक बघायला लागलो. चालू दे तुझं बघणं चालू दे, पण मला एक सांग, तुझ्याकडे छत्री आणि रेनकोट आहे ना? नाही असलाच पाहिजे. अरे सध्या दिवस आहेत पावसाचे, पाऊस आभाळातून कधी कोसळेल त्याचा काय नेम हो. हां तर मी तुला काय विचारतोय, तुझ्याजवळ छत्री आणि रेनकोट आहे ना? लक्षात घे हो, मी छत्री किंवा रेनकोट याच्यापैकी एक आहे का असं विचारलेलं नाही आहे. दोन्ही असू दे हाताशी. हां नसेल तर मी देईन हो. अर्थात तुझ्याजवळ या दोन्ही वस्तू नाहीत असं मानायला मी काही तयार नाही आहे. सध्या पावसानं नेहमीची सरासरी तर गाठलीच आहे, शिवाय तो बेटा धो 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 कोसळतोच आहे. त्याला कोसळू दे रे हवा तसा. छत्री आणि रेनकोट असल्यावर पावसाची पत्रसती काय. आणि मग एवढं सगळं मला ऐकून नानांनी टेबलावर ठेवलेली एक मध्यम आकाराची पुडी माझ्या हातावर ठेवली आणि पुढे म्हणाले, हे बघ हे पार्सल घे, छत्री आणि रेनकोट घे, कामाला लाग. पाऊस पडायची लक्षणं दिसायला लागली की चट्टदिशी रस्त्यावरच्या दुकानाचा आडोसा घे, तिथे उभा राहा, अंगात रेनकोट चढव, छत्री पेटव, डोक्यावर घे, लाग चालायला. आणि हो करंज्याची ही पुडी हातात असू दे हो, ह्या पुडीवर पाणी पडणार नाही ह्याची काळजी घे. समजा मध्येच पाऊस थांबला म्हणून छत्री मिटवायच्या किंवा अंगातला रेनकोट काढायच्या भानगडीत पडायचं नाही. पावसाचा काय नाही. अरे तात्याच्या हाऊसिंग सोसायटीपाशी पोचलास की त्याचं घर शोधून काढणं मग एकदम सोपं हो. तुझ्या प्रयत्नानं नाही सांभाळलं तर नो प्रॉब्लेम,
नो प्रॉब्लेम, कुणालाही विचार. सोपी युक्ती सांगून ठेवतो. तात्याच्या शेजाऱ्यालाच विचार ना, खात्री करून घे घर तात्यातच आहे. हो, नाही तर भलत्या घरी जाऊन पुडी देशील. हो, ती मंडळी पुढे उघडून करंज्या खात बसतील मिटक्या मारत, आणि तात्या आपला वाट बघत बसलेला असेल. म्हणजे काय, तात्याला परवानगी दिली हो मी, म्हणजे कल्पना दिली आहे तात्याला. माझी खात्री आहे तात्या तुझी वाट बघत बसलेला असेल, करंज्या कधी येत आहेत म्हणून. हो, पण पुढीत करंज्या असतील असं त्याला सांगितलेलं नाही आहे मी. त्याला सरप्राईज द्यायचं आहे, म्हणजे आश्चर्याचा धक्का. तू पण सांगू नको पुढीत करंज्या आहेत म्हणून. ना, निघ आता, निघ. नाही थांबा ना, मी घरी जातो, छत्री रेनकोट घेऊन येतो असं मी म्हणालो. म्हणजे त्या निमित्तानं तिथूनच पसार होऊन नानाचं काम टाळण्याचा माझा विचार होता. छत्री रेनकोट आणायला म्हणून जायचं आणि परतायचंच नाही. पण नाना मनकवडे ताबडतोब उमगलं त्यांना, मी काय करू बघतोय ते. ते म्हणाले, हे बघ आता तू घरी जाऊच नको, मी देतो ना तुला माझी छत्री रेनकोट. हां, आता रेनकोट थोडासा फाटला आहे, चालताय. या पावसात कोणाचं लक्ष तुझ्या अंगावरच्या रेनकोटकडे जाणार आहे? कुत्रंसुद्धा ढुंकून बघणार नाही. आणि छत्री उघडताना थोडे कष्ट होतात खरे, पण एकदा का उघडली ना का बंद नाही होत ती. अच्छा, चांगला आहे का नाही? अरे, बंद छत्री उघडताना वेळ गेला तर पाऊस अंगावर पडून भेजायला नाही का होणार? तर ते असो, तू आता नीट निघ. तुला सगळं समजावून सांगण्यात बराच वेळ गेला आहे माझी कामं अडकली आहेत. पहिलं काम म्हणजे हे. असं म्हणत नानांनी 2 बोटं किंचित वाकवून दाखवली आणि नाना टॉयलेटच्या दिशेनं पळाले. आणि मी निघालो. नानांनी दिलेला नकाशा डोळ्यांसमोर आणून चालत राहिलो. पाऊस अकस्मात कोसळायला लागला तर काय घ्या म्हणून रेनकोट चढवला आणि नानांची उघडू पाहणारी छत्री उघडून डोक्यावर धरून निघालो. गंमत म्हणजे पावसाचा एक थेंब पडला नाही. कसा पडणार? आकाशात जमा झालेले ढग केव्हाच पळून गेले होते. रेनकोटमुळे आता उकडायला लागलं होतं आणि छत्री धरल्यामुळे हात अवघडून आला. मग तो त्रास वाचवण्यासाठी एका दुकानाच्या आडोशाला उभा राहिलो. रेनकोट उतरवला, घडी केली, छत्री मिटवायला घेतली तर ती बेटी मिटे ना. बघतोच कशी मिटत नाही ती, असं छत्रीला ऐकवत दात ओठ खात मी छत्रीशी झाटापट करायला लागलो. तेवढ्यात कट्ट दिशी आवाज आला आणि छत्रीचा दांडाच मोडला. बापरे, आता नाना अंगावर खेकसणार, नवीन छत्री आणून दे म्हणणार. त्या मारी या नानाच्या आणि त्यांच्या या मोडक्या छत्रीच्या. असं म्हणत मी छत्रीचे अवशेष आणि रेनकोटचं बोचकं खाकोटीला मारलं, चालायला लागलो. आणि इतक्यात, बरोबर आहे तुमचा अंदाज, आभाळात काळे कुट्ट ढग जमा झाले, वारा सुटला आणि हे मोठाले टपोरे पाण्याचे थेंब अंगावर कोसळायला लागले. पुन्हा एकदा वाटेतल्या दुसऱ्या एका दुकानाचा आडोसा मला घ्यायलाच लागला. पाऊस थांबायची वाट बघायला लागलो तर तो बेटा अंगात भूत शिरल्याप्रमाणे कोसळत राहिला. आता आली का पंचायत? काय करावं? नानांनी दिलेला फाटका रेनकोट आणि मोडकी छत्री घेऊन पावसाशी सामना करणं सोपं नव्हतं मंडळी. तसा जागतिक अवस्थेत उभा राहिलो. थोड्या वेळानं पायातनं पेटके यायला लागले. माझ्या पायांचं एक आहे, त्यांना जास्त वेळ उभ्या अवस्थेत ठेवलं ना की त्यांचं असहकार चालू होतो. आणि मग निर्णय घेतला, त्याच अवस्थेत तात्याच्या घरापर्यंतची वाटचाल चालू ठेवायची आणि निघालो. थोडा वेळ याच अवस्थेत चालत राहिल्यानंतर दुष्ट संशय यायला लागला की आपण वाट चुकलोय का काय. नानांनी दिलेला नकाशा पुन्हा एकदा नजरेखालून घालायलाच हवा. पुन्हा दुसऱ्या एका दुकानाचा आडोसा घेतला. छत्रीचं धूड, रेनकोटचं बोचकं, करंज्याची पुडी बाजूला ठेवली आणि खिशातनं तात्याच्या घराकडे नेणाऱ्या नकाशाचा कागद उलगडून बघायला लागलो. नशीब चुकीच्या रस्त्याचं अंतर फारसं नव्हतं. मग योग्य ती दिशा आणि रस्ता निश्चित करून नव्या उत्साहानं पावलं टाकायला सुरुवात केली. अगदी आठवणीनं बाजूला ठेवून दिलेल्या वस्तूसुद्धा घेतल्या. थोड्या वेळानंतरचा प्रवास आटोपल्यावर तात्याच्या सोसायटीची इमारत दिसायला लागली आणि पावलं झपा पडायला लागली. पुढच्या 5-1 मिनिटात मी तात्यांच्या घराच्या बंद दारासमोर उभा राहण्यात यशस्वी झालो. दारावरच्या घंटीच्या बटनाकडे बोट नेणार तेवढ्यात आठवलं, नाना म्हणाले होते, दारावरच्या घंटेऐवजी कडी वाजव. घंटीचं बटन नादुरुस्त आहे, शॉक बसतो. ऐनवेळी शॉक बसण्याच्या संकटातून वाचलो असं स्वतःशी पुटपुटत मी दारावरची कडी वाजवायला घेतली.
काही क्षण कडी वाजून सुद्धा दार उघडण्याची लक्षणं दिसेनात, म्हणून एका हातानं कडी वाजवायचं चालू ठेवून दुसऱ्या हातानं दारावर जोरजोरात थपडा मारायला लागलो. माझ्या या दुहेरी प्रयत्नांचा योग्य तो परिणाम दिसायला लागला, कारण आतून कोणीतरी दाराशी येत असल्याची कुणकुण लागली. पण मी कडी आणि थपडा वाजवणं चालूच ठेवलं आणि क्षणार्धात दार उघडलं गेलं. कोण आहे? दारावर घंटी असताना कडी का वाजवताय तुम्ही? दारावर आघात का करताय तुम्ही? दार पाडायचं काय आमचं? समोर साक्षात तात्या उभे होते. चेहऱ्यावर हिंस्त्र भाव वागवत मला खडसावत होते. त्यांच्या हातात छोटा दंडुकासुद्धा दिसला आणि आपलं काही खरं नसल्याची जाणीव झाली. अहो मी नानांनी पार्सल दिलं आहे तुमच्यासाठी, घ्या, ते करंज्या आहेत. थरथरत्या आवाजात मी म्हणालो. करंज्यांची पुडी तात्यांसमोर धरली. नानांनी वर्तवल्याप्रमाणे तात्या माझ्या हातातली पुडी घेऊन आणि ती उघडून आतल्या करंज्या कुरुम 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 करून खायला घेतील म्हणून मी तात्यांकडे उत्सुकतेनं बघायला लागलो. पण तात्यांनी माझ्या हातातली पुडी घेतलीच नाही. उलट हातातला दंडुका माझ्या डोक्याच्या दिशेनं उगारत खेकसले. मारू का? माझे उरलेले दात पाडणाऱ्या करंज्या नानानं पाठवल्यात का? गेल्या वर्षी माझ्या दारावरच्या नादुरुस्त घंटीचं बटन दाबलं आणि शॉक बसला त्याचा सूड उगवण्यासाठी या करंज्यात तुझ्याकडनं पाठवल्यात का काय? आता पळतोस इथनं का हाणू दांडुका तुझ्या टाळक्यात आणि फोड तुझं डोकं? अहो, तात्यांच्या आवेशाने मी पुरता गाळाटलो. नानांनी तात्यासाठी दिलेली ती करंज्याची पुडी, मोडकी छत्री आणि फाटक्या रेनकोटचं बोचकं तिथेच टाकलं. वाट फुटेल त्या दिशेनं धूम पळत सुटलो. सुरक्षित अंतर गाठल्यानंतर हास्य उश्य करत थांबलो. नानांनी मला असं संकटात का बरं टाकावं? त्यांना जाब विचारायलाच हवा. योग्य त्या कडक शब्दांची मनातल्या मनात जमवाजमव करत मी घरी पोचलो तर नाना माझी वाट बघत आपल्या घराच्या दाराशी उभे. आलाच ना? कामगिरी फत्ते ना? वा वा. अरे त्या तात्याचे दात त्याच्याच घशात टाकण्यासाठी बाजारातून कडकातल्या कडक करंज्या विकत आणल्या होत्या. मी घेऊन गेलो असतो तर त्याला संशय आला असता म्हणून तुला पाठवलं. हो, मागच्या वेळी मोठा शॉक बसला होता ना मला त्याच्या त्या नादुरुस्त घंटेचा. आणि हे सगळं सांगत असताना नानांची नजर माझ्या रिकाम्या हाताकडे गेली आणि ते ओरडले. अरे हे काय? माझा रेनकोट आणि छत्री कुठं आहे? त्यांना तर द्रष्ट तात्याकडे विसरून आलास ना? नाही 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 नाही, ते काय नाही, ते काय नाही. पुन्हा त्याच्याकडे जा आणि घेऊन ये माझ्या वस्तू. अरे पावसाळा आटोपला आहे कुठे? आणि त्यापुढचे पावसाळे पण काढायचे आहेत की रे? आता नानांनी हे नवीनच संकट माझ्यापुढे उभं केलं. जातो तात्यांकडे जातो, पण त्याआधी घरी जातो, बायको रागवेल असं म्हणत मी घराच्या दिशेनं निघालो. नानांचा शेजार कायमचा चुकवण्यासाठी माझं सध्याचं घर विकायला काढून त्या पैशात दुसरीकडे राहायला जायचा सध्या मी विचार करतोय. मंडळी, मला सांगा ना, तुम्हाला हवं आहे का हो माझं घर? श्रोते मित्र हो, तुम्हाला घर हवं आहे का? कापडी सरांचं हे सांगण्यासाठी जरूर जरूर कमेंट करा. कथा आवडली असेल कथा लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या वेगळ्या कथेचा पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.